हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे विदर्भ स्पेशलमध्ये फुंडक्याची रेसिपी। माझ्या मम्मीच्या हातचे फुंडका आहे। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। अगदी सोपी आहे, कमी सामग्रीमध्ये होणारी रेसिपी आहे, काहीतरी वेगळी आहे। नक्की ट्राय करून बघा। त्यासाठी 1 वाटी तुरीची डाळ घेतली, त्याला पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतली। नंतर आवश्यक तेवढे पाणी टाकून 7 ते 8 तास आपण त्याला भिजत ठेवली होती। बघा, भिजल्यानंतर बघा किती छान अशी भिजलेली आहे आपली तुरीची डाळ। आता मी तुम्हाला एकदा तोडून दाखवते, बघा किती व्यवस्थित भिजलेली आहे। नंतर काय करायचं आहे, याला एकदा धुवून घ्यायचं आहे आणि पाणी न टाकता मिक्सरच्या भांड्यामधून आपल्याला अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे। बघा, छान अशी डाळ आपली वाटली गेलेली आहे। माझी मम्मीची रेसिपी आहे, एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। खूप टेस्टी खमंग अशी रेसिपी आहे। फुंडक्यासोबत तुम्ही भाकरी पण खाऊ शकता, चपाती पण खाऊ शकता, मी तर तशीच खाते। बघा, नंतर काय करायचं, आपल्याला कढीपत्ता किती कवळा कवळा आहे बघा, घरच्या गार्डनचा कढीपत्ता आहे। कढीपत्ता, लसूण आणि हिरवी मिरची त्याची पेस्ट करून घ्यायची आहे। आपण यामध्ये तिखट वगैरे टाकणार नाही आहे। वाफवण्यासाठी भांड्याला तेल लावून आपण गॅसवर गरम करायला ठेवले। जी डाळ होती वाटून घेतली होती, त्यामध्ये आपण हिरवी मिरची, लसूण आणि कढीपत्त्याची पेस्ट टाकली। सोबतच हळद, धनापूड आणि चवीनुसार मीठ आणि जिरं टाकले। मध्ये लाईन गेली होती म्हणून आम्ही थोडं थांबलो होतो। बघा, गावाकडे लोड शेडिंग खूप असते ना, म्हणून थांबलो होतो थोडंसं, त्याला हे आली होती साय। बघा, आता सर्व इन्ग्रेडियंट्स मस्तपैकी मिक्स करून घेतले आणि बघा आता असे फुंडकं तयार करणार आहे। माझ्या मम्मीने तुम्हाला करून दाखवले। असे फुंडकं करायचे आहे आणि याला वाफवायचे आहे। हे फुंडकं अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार होतात। बघा, इतका सुंदर स्मेल असतो ना याचा। मस्त छानपैकी फुंडका आपण वाफवायला ठेवले आहे। अगदी हेल्दी रेसिपी आहे, एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। बघा, असे फुंडकं तयार करायचे आणि आपल्याला वाफवून घ्यायचे आहे। बघा, झाकण व्यवस्थित ठेवलं गेलं नव्हतं, मी व्यवस्थित आणखी डबल ठेवलं त्याला आणि मस्त आपल्याला वाफवून घ्यायचे आहे। त्याला चाकू टाकून चेक करायचं आहे। बघा, छान आधी नव्हतं झालं, आता बघा छान असं फुंडकं शिजलं आहे। बघा, आपलं चाकू एकदम प्लेन निघाला आहे। थंड झाल्यानंतर त्याचे तुकडे करून घ्यायचे आपल्याला। अगदी बारीकच करायचे आहे, कारण आपण याला कांद्याची आपण फोडणी देणार आहे, म्हणजेच तडका टाकणार आहे। छान असं फुंडकं आपल्याला असं करून घ्यायचं आहे, बारीक बारीक तुकडे। नंतर पॅनमध्ये तेल गरम करायचं आहे, त्यामध्ये जिरं, मोहरी आणि कांदा टाकून त्याला मस्तपैकी आपल्याला फोडणी द्यायची आहे। यामुळे काय होते, फुंडकं एकदम खमंग लागतं। बघा, आता हे लास्टवाली प्रोसिजर मी केली होती। माझी मम्मी रस करत होती। आमच्याकडे रोज संध्याकाळी गावरान आंब्याचा रस असतो। बघा, छान असं मस्त फुंडकं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। बघा, आता झाकण ठेवून त्याला मस्तपैकी मी वाफ दिलेली आहे। यामुळे काय होतं, एकदम खमंग असं फुंडकं होते। त्याला आता काय करणार आहे, मी कोळशाला असं छान गरम केलं आहे। नंतर मी फुंडक्यावर चपातीचा तुकडा ठेवून त्यावर आपला कोळसा आपण जे जाळला होता तो ठेवणार आहे, त्यावर तेल टाकणार आहे आणि झाकण ठेवून त्याला मस्तपैकी धुनी देणार आहे कोळशाची। यानं काय होतं, एकदम खमंग असं फुंडकं तयार होते। याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा।